मग आला वेलकम टू नरक भावा. साल्या हराम खा, खाली तर माझी जिंदगी तू पूर्ण नरक करून टाकली होती. आता पुन्हा मला तू नरकात घेऊन आला तू. हा अबे लेका, अशा स्वर्गात राहून काय फायदा बे, जिथं आपले दोस्तच नाही आहे. अबे जिथं आपले दोस्त असते तिथं स्वर्ग असते. असं कोणतं काम केलं बे तुला दोस्ती निभवायचा? भावा, तुझ्या सुख दुःखात मी नेहमी उभा असतो तुझ्यासोबत. साल्या माझ्या जीवनातले सारे दुःखच तुझ्यामुळे आहे भोसडीच्या. साला खाली तर माझी पूर्ण जिंदगी तुला जॉईन करूनच टाकली होती. तर वर स्वर्गात येऊन वाटलं थोडं सुखाचे क्षण भेटन. हा तर तिथून पण तुला उडवलं मला. काय लेका तू बे, ते बिचारी अप्सरा इतका वेळची वांग्याची भाजी बनवत होती माझ्यासाठी, आणि सोबत गपगप शिरा बी बनवला होता तिनं. तिची असिस्टंट होती अप्सरा, तिनं माझ्यासाठी लेका मस्त आंब्याचा रस बनवला होता बे. हे सर्व त्या माझ्यासाठी आणतच होत्या लेका. तेवढा मी खाणारच होतो. तेवढ्यात मागून ते यमराजची म्हैस आली. यमराज म्हणते, अबे चाल म्हणते, तुझ्या दलिंदर दोस्तानं प्रूफ दिला म्हणते की तू स्वर्गात राहायच्या लायकीचा नाहीये म्हणते, नरकात बंदोबस्त केलाय म्हणते तुया.